हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देह कसा आहे बाळा? वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी आमगळयाचा बांधा. आमगळयाचा बांधा वरी चर्म घातले रे. वर चामडा वर आपलं त्याला कोटिंग केलेली नैसर्गिक म्हणून. आणि जर वर चामडा नसताना आपल्याला इथपर्यंत येऊ दिलं नसतं. रस्त्यातच कुत्र्यांनी वगैरे अडवलं असतं. म्हणले असते महाराज जरा नाश्ता करू द्या. रक्त गळालं असतं ना अंगातून सगळं. वर चामडा आहे म्हणून. वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. ते सांडलेलं आहे आणि आत कर्म कुर्मी कीटक आहेत आतमध्ये. आणि दुर्गंधी रवरव दुर्गंधी शरीराच्या आत बर का. मळमूत्राचा बांधा. आत मलमूत्राने वरून बांधलेलं आहे म्हणून रवरव दुर्गंधी नरककुंड आहे आतमध्ये. असं तुझं शरीर आहे बाळा. मग काय करू आई मी सांग? माझं ऐकणार? हो तुझं ऐकणार आई. तुझं ऐकायलाच मी तुझ्या पोटी जन्माला आलो. आई काय सांगते बघा. ती म्हणते स्मरे त्या हरे हरा शरण जायू. स्मरे त्या हरिहरा. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण ठेव. आणि आठवण नाही स्मरण कर अहोरात्र. आणि बघा नीट समजून घ्या. हरी आणि हर. हर म्हणजे भगवान शंकर आणि हरी म्हणजे भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा. ह्या दोघांचं स्मरण ठेव. आणि शरण जायचंय ना ना भगवान शंकराला बी जाऊ नको. ह्याला शरण जा. तुला तुझं कल्याण करायचं असेल तर शरण कुणाला जा? शरण जाई गोविंदा. गो नामी इंद्रिये. विंद विंदती म्हणजे अधिकार दमन करणे. जो इंद्रियाचा मालक गोविंद म्हणजे कन्हैया. त्याला विठ्ठल, त्याला पांडुरंग म्हणतात, त्याला राम म्हणतात. त्याला शरण जा. आणि राम सुद्धा सांगतात शरणांगता शरण शरण्य मीची. कुठला खंडोबा नाही, बिरोबा नाही, मस्कोबा नाही, शंकर नाही ना ब्रह्मदेव नाही. तुम्हाला शरण जायचं असेल भगवान सांगतात. आणि ओवी माऊलीची शरणांगता शरण्य मीची. फक्त या पृथ्वीतलावर अर्जुना ज्याला शरणांगती पत्करायची ना त्याला मलाच शरण यावं लागेल. दुसरा देव तारूच शकत नाही. जगातला कुठलाच देव तारू शकत नाही.